नमस्कार मराठी ट्रेडर्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केले जाणारे प्रत्येक व्हिडिओ हा फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स करत नाही. तर चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आजच्या अनालिसिसकडे वळूयात. सो सगळ्यात आधी आपण निफ्टीबद्दल जाणून घेऊयात. तर बेसिकली निफ्टी जो आहे आज पूर्ण दिवस, आज 9th ऑफ एप्रिलमध्ये पूर्ण दिवस निफ्टीमध्ये आपल्याला मुवमेंट फार कमी बघायला मिळाली. आज तो कन्सॉलिडेशन झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसला. सो याचं मुख्य कारण काय आहे तर जस्ट इतर बाकीच्या गोष्टी आहे, जे टॅरिफ लावले जाते. सो बेसिकली व्हॉट आय फील की जर चायनावर लावलेलं टॅरिफ 104% वरती जर ते सस्टेन राहिलं तर आपल्या इंडियाला त्याचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. बेसिकली पुन्हा आपण वळूयात आपल्या चार्ट्सकडे आणि आज जर पाहिलं तर आज 22,400 ही जी लेवल आहे या लेवलला पुट आणि कॉल रायटिंग अगदी इक्वली होताना आपल्याला दिसली आहे. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला 22,400 ही जी लेवल आहे ही एक की लेवल ठरू शकते पुढच्या काही ट्रेडिंग सेशनसाठी. सो जर आता 11 तारखेला म्हणजे शुक्रवारी जर का निफ्टी ओपन झाला तर गॅप अप ओपनिंग होण्याचे जास्त चान्सेस आहे. त्याचं रिझन हे आहे की जर आपण डेटा चेक केला तर तुमच्या लक्षात येईल चेंज इन ओआय हा पुट साईडला खूप जास्त प्रमाणात झालेला दिसतोय. आणि जर तुम्ही लेवल्स चेक केला तर 22,400 ही लेवल आहे. तर इक्वली पुट अँड कॉल रायटिंग अगदी इक्वली आपल्याला तिथे होताना दिसते. सो ही लेवल पुढच्या ट्रेडिंग सेशनसाठी फ्रायडेसाठी ही एक की लेवल ठरू शकते. म्हणजेच या लेवलच्या वरती जर तो सस्टेन होत असेल किंवा गॅप अप ओपनिंग देत असेल तर त्याला एक ट्रेंड पकडण्यासाठी पुन्हा आपल्या ज्या आधीच्याच ड्रॉ केलेल्या लेवल्स आहे 22,530 पर्यंत तुम्हाला तिथे मुवमेंट बघायला मिळू शकते. बट इन केस जर निफ्टी ची 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल फ्रायडेला या 22,400च्या खाली सस्टेन झाली तर आपल्याला त्याच्यामध्ये डाऊनफॉल बघायला मिळू शकतो आणि मग निफ्टी तिथून तुम्हाला अगदी 22,250 ची सुद्धा तुम्ही लेवल बघू शकता. बट जोपर्यंत ही लेवल सिक्युअर्ड आहे, निफ्टी जोपर्यंत 22,350 ची लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळणार नाही निफ्टीमध्ये. सो तोपर्यंत आपण सिक्युअर्ड आहोत, सेफ आहोत. सो तोपर्यंत आपल्याला बाईंगकडेच लक्ष देऊ शकता. आता वळूयात थोडं बँक निफ्टीकडे. सो बेसिकली बँक निफ्टीमध्ये मेन निफ्टीमध्ये एक गोष्ट माझी मेन्शन करायची राहून गेली की ज्याप्रमाणे आपण बघतोय की हा इकडे एक फेअर व्हॅल्यू गॅप सुद्धा बनलेला आहे. निफ्टीच्या 15 मिनिट्सचा जर टाइम फ्रेम तुम्ही बघितला तर इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप फॉर्म झालेला दिसतोय आणि एक्झॅक्टली फेअर व्हॅल्यू गॅप पासून तो तुम्हाला रिटेस्ट होताना बघायला मिळू शकतो. सो फॉर फ्रायडे निफ्टीचा व्ह्यू माझा पॉझिटिव्हच असेल. सो आता वळूया आपण बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीला सुद्धा आज पूर्ण दिवसामध्ये जर तुम्ही चेक केलं तर 50,250 ही जी लेवल होती, सो या लेवलला सगळ्यात जास्त प्राइस व्हॉल्यूम आपल्याला बघायला मिळाला होता. आणि जर तुम्ही डेटा चेक केलात, आपण थोडा बँक निफ्टीचाही डेटा चेक करून घेऊयात. सो आज बँक निफ्टीमध्येही अशी फारशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नाही. आज तोही कन्सॉलिडेशन झोनमध्येच बघायला मिळालेला आहे. अँड ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग कॉल रायटिंग थोडं जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसली आहे. पण आपण जर लास्ट 15 मिनिट्सचा डेटा चेक केला, ओके, लेट्स चेक लास्ट 15 मिनिट्स का डेटा बिकॉज दिस इज अ ओव्हरऑल डेटा. सो आपल्याला जी शॉर्ट कव्हरिंग आहे ती शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये होताना दिसली. ओके. आणि जर टोटल ओआय तुम्ही चेक केला तर टोटल ओआय बेसिकली ही 50,500 ची जी लेवल आहे इथे कॉल अँड पुट रायटिंग इक्वली होताना दिसली. त्यामुळे ही एक इम्पॉर्टंट लेवल और की लेवल ठरू शकते पुढच्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये. आणि तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीमध्ये लास्ट 15 मिनिट्समध्ये आपल्याला शॉर्ट कव्हरिंग होताना दिसली. सो या होत्या बँक निफ्टीच्या डेटा अनालिसिस वरून. आणि जर तुम्ही लेवल्सच म्हटलं तर बँक निफ्टीला 2 फेअर व्हॅल्यूज मला इथे दिसत आहेत. सो पहिला फेअर व्हॅल्यू गॅप जो आहे तो इथे 50,000च्या आसपास तो फेअर व्हॅल्यू गॅप येतोय. 50,100 ते 50,000
50च्या दरम्यान एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे. सो इथून पुन्हा बाउन्स होण्याचे चान्सेस आहेतच. आणि वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथे 50,460 ते 50,460 ते एक 50,530च्या दरम्यान एक फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला फॉर्म झालेला दिसतोय. सो इथून एक रिव्हर्सल पॅटर्न सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते, रिटेस्टिंग सुद्धा बघायला मिळू शकते. बट जर बँक निफ्टीमध्ये 50,500ची लेवल जोपर्यंत सेफ आहे, सिक्युर्ड आहे, तोपर्यंत आपल्याला अप ट्रेंड बघायला मिळू शकत नाही. ओके. आणि जर का बँक निफ्टीने येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये 50,100 ही लेवल जोपर्यंत तो सस्टेन करत नाहीये, तोपर्यंत आपल्याला अप ट्रेंड किंवा एक मुवमेंट, अपवर्ड मुवमेंटच आपण बघायला मिळू शकते. आणि जर ही लेवल त्याने ब्रेक केली तर नेक्स्ट लेवल आपल्याला डिरेक्टली 49,750 ते 770 पर्यंतची ही लेवल आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकते. सो या होत्या हे होतं बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही इंडायसेसचं अनालिसिस ऑप्शन चेन डेटावरून आणि प्राइस ॲक्शन्सवरून. सो तुम्हाला अशाच अनालिसिस शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हालाच मिळालं पाहिजे. आणि माझं हे अनालिसिस तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत जे ट्रेडर्स आहेत, आपल्या मराठी माणसाला ही ट्रेडिंगमध्ये नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हालाही इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग.